तर आम्ही इथं का आलोय? कारण सांगू का तुम्हाला? तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी तुमचा लाडका आदर्श. रोजच्या सारखं सकाळी उठून अंघोळ करून डायरेक्ट आपण भेटायला आलो आपल्या 2 शेरला. हे बघा आमचे 2 शेर. सकाळी-सकाळी हे पण लवकर उठलेत. मग नंतर ह्यांना म्हणलं जरा प्या पाणी. मग नंतर हे बघा आपला डॉगेश भाई माझ्याकडे आलाय. मग नंतर आम्ही जरा एक रूममध्ये जाऊन झोपलो मी. मस्तपैकी थंड-थंड मस्त मज्जा आली बाबा. गरमी लई आहे इथं. मग ते उठून डायरेक्ट आपण गेलो शेताकडे. शेताकडे काढली आपली स्प्लेंडर आणि गेलो आपण शेताकडे. शेताकडे जरा फिरलो इकडे-तिकडं. लय दिवसांनी गावाकडे आलतो म्हणून जरा शेत-बीत फिरून घेतलं. इकडे-तिकडे लय ऊन आहे बाबा, लय ऊन इथं. लय बेकार ऊन. नंतर आपल्या इकडे जवारीत जरा फिरलो इकडे-तिकडं. जवारी चांगली झाली बाबा. लय मज्जा आली मला तर शेतात फिरून. खूप दिवसाची आठवण आहे बाबा. खूप दिवसांनी आठवलंय सगळं. मग नंतर इकडं आलो, तिकडं फिरलं जरा इकडून फिरून नंतर प्लॅन केला आपण हुरडा पार्टीचा. मग काय घेतलं घागर आणि चाललो. हे काय आपलं लक्की आमच्या मागं लागलंय, आमचं पाळलेलं कुत्रं आहे हे. मग नंतर हे बघू शकता तुम्ही आमच्या मागं लागलंय हे पाणी घ्यायला जाताना पण. नंतर आपण मस्तपैकी इथं खड्डा-बिड्डा करून मस्त हुरडा भाजायला लागलो. मस्त आपण पार्टी करा म्हणलं आज. मग त्यानंतर हे आपले शेर आजोबा, आमचे शेर आहेत हे बघू शकता तुम्ही कसं करत होते पद्धतमध्ये. नंतर आपलं किरण-बिरण सगळे इथं आलतो आम्ही. आमचे दादा-बिदा सगळे दादा लोकं इकडे येऊन त्यानंतर मी जरा खाली जाऊन या म्हटलं. हे काय आपला नवीन मेंबर आहे ह्यो. आपल्या पार्टीचा मेंबर आहे बघा ह्यो नवीन जन्मला आहे. नंतर इकडे-तिकडे जरा दाखवलं तुम्हाला. नंतर आपण आलो आमच्या दादाच्या घराकडे इकडे शेतात. खूप मज्जा आली बाबा या आमच्या